नमस्कार. एमसीएन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एमसीएन न्यूज या कार्यक्रमामध्ये आपण रोज एका खास व्यक्तींशी खास चर्चेसाठी भेटत असतो. खास निमित्तही त्यासाठी असतं. आजही खास निमित्त आहे. आज स्टुडिओ डॉक्टर भालचंद्र कांगो सर आहेत. कांगो सरांची मराठवाड्याला काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, मराठवाड्यालाच काय महाराष्ट्राला काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ते ज्या निमित्तानं स्टुडिओत आलेत आज ते कारणही खास आहे की आज स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक व्याख्यानाचं शहरात आयोजन केलं आहे. पण त्यांच्या कार्यावरती एकूण जीवनप्रकाश आपण टाकणार आहेत. सर, तुमचं खूप खूप स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, की एक चळवळ आणि एकूण सगळ्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाला एक चळवळींचा इतिहास आहे. त्यानंतर ही चळवळी, आंदोलनं आणि पुढं स्वातंत्र्य झाल्यानंतर जे सामान्यांचे प्रश्न होते ते पण खूप महत्त्वाचे होते. पण त्याच्यावरती जो आवाज कम्युनिस्टांनी उठवला तो म्हणजे जो सगळ्यात श्रमिकांच्या बाजूने उभं राहणारा एकमेव तो एक हत्यार होतं सगळ्या याच्यामध्ये असताना. बरोबर. तर त्या सगळ्या याच्यामध्ये आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय तर यांच्या जीवन कार्याविषयी आपण काय सांगाल? तुम्हाला जे कसे भावले, तुम्हाला त्यांच्या जीवन कार्याकडे कसं बघता? कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी आणि कॉम्रेड करुणा चौधरी हे दोघंही जण ब्रिटिशांच्या विरुद्ध मुंबईमध्ये, त्याच्यानंतर मग हैदराबादमध्ये निजामाच्या विरुद्ध आणि नंतर गोवा मुक्ती संग्रामामध्ये पोर्तुगीजांच्या विरुद्ध यांनी प्रखर संघर्ष केला. त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की कॉम्रेड करुणा चौधरी आणि चंद्रगुप्त चौधरी यांनी निजामाविरुद्ध सशस्त्र संग्राम, तेलंगणाची जी लढाई होती त्याच्यामध्ये केला. कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी एकंदर 13 वर्ष जेलमध्ये होते आणि करुणा चौधरी 9 वर्ष जेलमध्ये होते आणि 2 वर्ष त्या भूमिगत होत्या. आणि प्रचंड मोठा त्याग त्यांनी या कुटुंबाने केला. एका मोठ्या श्रीमंत कुटुंबामध्ये ते जन्माला येऊन देखील अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीने त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी हे 1942 साली मुंबईहून औरंगाबाद येथे आले, कारण का त्यांचे वडील इथे औरंगाबादला फार मोठे वकील होते. आणि त्यांनी मग इथे आल्यानंतर गंगापूरला शेतमजूर संघटनेचा सुरुवात केली. पहिला एक शेतमजुरांचा संप 1944 साली गंगापूरला आत्ताचे जे धूत कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबाच्या शेतीवर झाला होता. म्हणजे 1944 पासून शेतमजुरांच्या हक्कासाठी ते जागरूक होते. कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी हे जरी कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी असेल, कम्युनिस्ट पक्षाची मराठवाड्यात त्यांनी स्थापना जरी केली असली तरी प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेशी त्यांचा चांगला संबंध राहिलेला होता. 1952 साली त्यांनी अंबडपासून औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी काढला होता. शेतकरी आणि शेतमजूर हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय राहिलेला होता. महाराष्ट्रामध्ये आजची जी रोजगार हमी योजना आहे ती आणण्यामध्ये बाणा राजहंस आणि चंद्रगुप्त चौधरी या मंडळींचा फार मोठा हात आहे. त्यांनी 1971च्या भीषण दुष्काळामध्ये एक दुष्काळ निवारण समिती कायम करून त्यांनी मोठ्या प्रमाणावरती रोजगार हमी योजनेची संकल्पना मांडली आणि मग कामगार संघटनांना बरोबर घेऊन ती अंमलात आणली. आणि आज ही रोजगार हमी योजना, ज्याला मनरेगा आपण म्हणतो, ही पूर्ण देशामध्ये लागू झालेली आहे. तसंच कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरींनी जायकवाडी धरणाच्या निमित्ताने जे विस्थापित आहेत त्यांना घेऊन अनेक कायदे करायचा प्रयत्न केला. 1956-60 पर्यंत विस्थापितांसाठी कुठलेही कायदे नव्हते, परंतु जायकवाडीच्या विस्थापितांना घेऊन कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांनी जी लढाई दिली, या लढाईनंतर अनेक कायदे आले. म्हणजे विस्थापितांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्यांच्या जमिनीच्या बदलीत जमीन मिळाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे वगैरे जे सगळ्या अनेक नियम नंतर आले. त्याच्यामध्ये कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरींचा सिंहाचा वाटा होता. तर असे कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी हे वयस्क झाल्यानंतर त्यांच्याबरोबर कॉम्रेड करुणा चौधरी हे दोघेही जण गंगापूरचे आमदार म्हणून निवडून आलेले होते. कॉम्रेड करुणा चौधरी यांनी विडी कामगारांना संघटित केलं, इथल्या टांगेवाल्यांना संघटित केलं, गिरणी कामगारांना संघटित केलं आणि त्याचबरोबर त्या आमदार म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. आणि त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी, स्त्रियांच्या स्त्री शिक्षणासाठी मोठं काम केलं. आणि मुख्य म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तेलंगणाच्या सशस्त्र संग्रामात त्यांनी लढाई केली. कॉम्रेड करुणा चौधरी यांची कारकीर्द ही अत्यंत गाजलेली होती. पंडित जवाहरलाल नेहरूंची गाडी 1956 साली त्यांनी प्रिंट ट्रॅव्हलला अडवली होती, कारण का त्यावेळेस औरंगाबाद गिरणी बंद पडलेली होती आणि ती गिरणी सुरू करावी अशी मागणी करण्यासाठी त्यांनी मजुरांना घेऊन पंडितजींची गाडी अडवली. पंडितजींचं मोठेपण असं की त्यांनी ते गाडीतून खाली उतरून त्यांनी करुणा चौधरींच्या बरोबर चर्चा केली, ते त्यांचं निवेदन घेतलं आणि हमखासच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर आश्वासन दिलं की मी दिल्लीला गेल्यानंतर ही गिरणी सुरू करीन. ती गिरणी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण तो मालकांनी सहकार्य न केल्यामुळे शेवटी पंडितजींनी ती
त्याचं सरकारीकरण केलं आणि ती सुरू झाली, ती अद्यापही सुरू आहे. हे करुणा चौधरींचं एक लढाऊ नेतृत्व सगळ्यांना लक्षात येईल. तर अशा या जोडप्याचा सत्कार करण्यासाठी म्हणून बापूसाहेब काळदंड यांच्या अध्यक्षतेखाली एक नागरिक समिती स्थापन झाली होती. कॉम्रेड इंद्रजित गुप्ता, सुप्रीम कोर्टाचे त्या काळचे जज PB सावंत आणि AB बर्धन वगैरे यांच्या ज्येष्ठ उपस्थितीमध्ये, गोविंदभाईंच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार झाला. आणि त्या सत्काराच्या वेळेस नागरिकांनी जे निधी जमवला होता त्याच्यामधनं चंद्रगुप्त चौधरी प्रतिष्ठान, स्मृती प्रतिष्ठान सुरू केलं आणि त्या प्रतिष्ठानतर्फे चंद्रगुप्त चौधरी वारल्यानंतर आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतले. त्याच्यामध्ये पळशीकर, त्याच्यानंतर मग अजित अभ्यंकर, P साईनाथ, त्याच्यानंतर भालचंद्र मुणगेकर, अशी मोठी मोठी मंडळी येऊन त्यांनी व्याख्यानं दिली. मकरंद साठे यांची नाटकं आम्ही त्या निमित्ताने केली. अतुल पेठे यांचं सत्यशोधकी जो महात्मा फुल्यांवर नाटकं होतं त्याची 2 नाटकं केली. त्याची नंतर सचिन माळींचं एक सांस्कृतिक क्रांतीसंबंधी आम्ही पुस्तक काढलं. आपले संजय औटी आहेत त्यांचंही हम भारत के लोग हे हिंदीमध्ये पुस्तक काढलं. असे वेगवेगळे कार्यक्रम केले. मागच्या 2 वर्षामध्ये करोनामुळे कार्यक्रम होऊ शकले नाहीत, पण आज सर्वोच्च बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे हे आज येणार आहेत आणि त्यानिमित्ताने आज मराठवाडा महसूल प्रबोधिनीमध्ये आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता त्यांचं संविधानातली नैतिकता आणि आजच्या भारतीय न्यायसंस्थेतर्फे आणि समोर असलेली आव्हानं या विषयावर त्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी अँड चॅलेंजेस बिफोर इंडियन ज्युडिशियरी अँड सोशल सिस्टम असं ते व्याख्यानाचा विषय आहे आणि आज 6:30 वाजता ते व्याख्यान आहे. मी विनंती करणार आहे या MCNच्या सगळ्या वर्गाला की आपण ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती या निमित्ताने करणार आहे. नक्कीच सगळ्यांना व्याख्यानाला जायचं, आपण जाणारच आहोत सगळे. सर, या सगळ्या तुम्ही त्यांचं इतकं जौजल्य, जो सगळा त्यांचा कार्य आहे ते सांगितलं. या सगळ्या निमित्तानं जे चंद्रगुप्त चौधरी सर असतील किंवा करुण मॅडम असतील त्या सगळ्यांसोबत तुमचा सहवास कसा होता आंदोलनामध्ये, तुमच्या भेटी कशा होत्या? असं मी विद्यार्थी दशेमधून मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी होतो, युवक क्रांती दलाचा ॲक्टिव्ह सदस्य होतो आणि मराठवाडा विकास आंदोलन असेल, त्याच्यानंतर दलित शिष्यवृत्ती आंदोलन असेल, त्याच्यानंतर मराठवाडा नामांतर चळवळीचं आंदोलन असेल किंवा शिक्षक विना अनुदानित शिक्षक शाळांच्या विरुद्धचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनात मी भाग घेतला होता आणि सगळीकडे चंद्रगुप्त चौधरी आणि करुणा चौधरी यांच्याबरोबर त्यांचं मार्गदर्शन घेऊन विशेषतः मराठवाडा विकास आंदोलनात फार मोठं सहकार्य त्यांचं लाभलं होतं. आणि बाबा दळवी आणि चंद्रगुप्त चौधरी हे तर नामांतर आंदोलनामध्ये नामांतर समितीचे प्रमुख होते आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सत्याग्रह केले, अनेक वेळा आम्ही जेलमध्ये गेलो. करुणा भाभी आणि चंद्रगुप्त चौधरी हे कामगारांचे पण नेते असल्यामुळे आणि मी कामगार संघटनेशी संबंधित असल्यामुळे देवगिरी टेक्स्टाईल मिलचा संप असेल किंवा इतर काही संप असतील त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य झालं. आणि प्रत्येक वेळेस ते आणि गोविंदभाई, मला अजूनही आठवतं की आम्हाला पकडल्यानंतर जमानतीसाठी त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांच्याकडे असल्यामुळे ते घेऊन आमच्या जमानती घ्यायच्या कामगारांच्या आणि आम्हाला त्या जेलमधनं बाहेर काढायचं हे मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला सतत प्रोत्साहित केलेलं आहे की तुम्ही करताय ते चांगलं काम करताय आणि त्यांच्या उत्साहामुळेच आम्ही आज हे काम करू शकलो. सर, या सगळ्या याच्याकडं आजच्या परिस्थितीशी जोडायचं झालं तर आज त्या तुम्ही आता करत असलेलं काम किंवा त्यांनी तसं केलेलं काम, तशा अर्थानं चळवळी किंवा जो झोकून देऊन काम करण्याचं समाजासाठी आहे ती प्रवृत्ती कमी होत चालली, कसं बघता? 2 गोष्टी आहेत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना कोणीही तुम्ही आमदार होणार आहात किंवा तुम्हाला पेन्शन मिळणार आहे असं कोणी सांगितलं नव्हतं. ज्यांना अन्यायाची चीड आहे, ज्यांना अन्यायाविरुद्ध राग आहे ते लोक मैदानात उतरले होते. चंद्रगुप्त चौधरी, करुणा चौधरी यांचा आणि ते ज्या पक्षावर विश्वास ठेवते त्या कम्युनिस्ट पक्षाचा विश्वास असा की सर्वसामान्य माणसांचं भलं करणं आणि सर्वसामान्य माणसांच्या मार्फत लढाई करणं हे त्यांचं वैशिष्ट्य असल्यामुळे सर्वसामान्य माणसं म्हणजे शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना घेऊन त्यांनी लढाई केली. आता परिस्थिती हळूहळू बदलत चाललेली आहे. आता लोक जे काम करतात त्याच्यामधनं काहीतरी अपेक्षा ठेवतात. म्हणजे मी आमदार होईन, मी खासदार होईन, मी नगरसेवक होईन अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर लोक काम अर्धवट सोडतात अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे सोशल मीडियामुळे समाजामध्ये लोक एकत्र येण्याची ज्या पूर्वीच्या संकल्पना होत्या त्या बदलल्या. म्हणजे मध्यवर्ती समाज म्हणजे कष्टकरी हा समाजाचा केंद्रबिंदू होता, तो बदलून आता पैसा हा देव झालेला आहे. त्यामुळे पैसेवाल्यांच्या तालावर नाचणं किंवा पैसेवालेच काम करू शकतात, बाकीच्यांनी त्यांना सहकार्य करणं, अशा प्रकारची एक नवीन प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. त्याचा आजच्या काळामध्ये समाजकारणावरती, राजकारणावरती मोठा प्रभाव झालेला आहे.
म्हणजे आज देशभक्तीचं नाव घेतलं झालं, पण त्या देशभक्तीमध्ये सामान्य जनतेचं स्थान काय याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे सामान्य जनतेला देशभक्तीच्या नावावर श्रीमंतांसाठी वापरून घेणं अशा प्रकारची एक नवीन कल्पना आलेली आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये हजारो वर्षापूर्वीची जी चातुर्वर्ण व्यवस्था होती की ज्याच्यामध्ये काही ठराविक लोकांना आराम करायला मिळत होता आणि बाकीच्या लोकांना श्रम करण्यासाठी असं आश्वासन होतं की पुढच्या जन्मात तुम्ही कर्म करा, पुढच्या जन्मात तुम्हाला कल्याण होईल. तशा प्रकारची प्रवृत्ती आता परत येते, म्हणजे दैववाद परत येतोय, विज्ञान निष्ठा कमी होत चाललेली आहे. आणि कष्टकरी माणूस हा जो केंद्रबिंदू होता स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ती त्याची जागा आता इतर काही गोष्टी भरून काढतायत. आणि म्हणून आज परिवर्तनवादी चळवळीपुढे मोठं आव्हान आहे. पण मला खात्री आहे की परिस्थिती बदलत राहते. बदल हाच नियम निसर्गाचा नियम असल्यामुळे या बदलातून देखील परिवर्तनवादी चळवळी बाहेर येतील आणि केंद्रस्थानी सामान्य मनुष्य येईल. कारण का लोकशाहीची ती गरज आहे, लोकशाही त्याशिवाय टिकणार नाही. आणि म्हणून लोकांना सक्षम करणं, लोकांची शक्ती वाढणं आणि लोकांना विज्ञाननिष्ठ करणं याच्यामध्येच मला असं वाटतं समाजाचं कल्याण आहे. आणि ते अल्टिमेटली समाजाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. आज त्यांच्या व्याख्यानानिमित्त चंद्रगुप्त चौधरी आणि करुणा चौधरी यांच्या एकूण सगळ्या आंदोलनाकडे तुम्ही बोलताय किंवा त्या काळातली परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीवरती बोलताय. तर ह्या इथं ज्यांनी जे मुंबईपासून महाराष्ट्रात किंवा सगळीकडे जे आंदोलनं केले, तुम्हाला जे वैयक्तिक त्यांचं जे आंदोलन आहे ते कुठलं भावलं की तुम्हाला असं वाटतं की ते आंदोलनांमध्ये यश मिळालं? कारण आता आंदोलनं खूप होतात पण आंदोलनं चिरडली जातात किंवा त्या आंदोलनांना यश मिळत नाही. किंवा आंदोलन कसं झालं आहे, आजचं उपोषणाचा पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी तंबू गायब, असे आंदोलनं खूप आता बघायला मिळतात. तुम्ही विचार केला म्हणून मला आठवतं, इथे औरंगाबादला जे कलेक्टर ऑफिस नवीन झालं त्याच्यानंतर तिथे बस स्टँडच्या बाजूला एक बोर्ड लिहिलेला होता, उपोषणकर्त्यांची जागा. म्हणजे सरकारला माहिती होतं की लोक उपोषण करणारच, कारण उपोषण लोकांनी करू नये, त्यांचे प्रश्न उपोषणाशिवाय सोडले पाहिजेत अशी सरकारची भूमिका असली पाहिजे. पण इथे कलेक्टर ऑफिस समोरच बोर्ड लावून ठेवला होता, उपोषणकर्त्यांची जागा. म्हणजे सरकार अन्याय करणार आणि अन्यायाविरुद्ध लोक उपोषण करणार असं गृहीत धरलेलं होतं. म्हणजे ही काही लोकशाहीमध्ये आदर्श व्यवस्था नाही. चंद्रगुप्त चौधरींच्या आणि करुणा चौधरींच्या काळामध्ये सगळ्याच गोष्टी काही त्यांना यश मिळाला अशातला भाग नाही, परंतु जनतेवरती निष्ठा आणि जनतेसाठी आपण काम करतो ही भावना असल्यामुळे त्यांनी काम केलं. त्यांच्याकडनं मी हेच शिकलो की खरं म्हणजे भारतामध्ये गीतेचे वेगवेगळे अर्थ लावताना बऱ्याचशा लोकांनी अर्थाला फळाची अपेक्षा न करता तुम्ही काम करा, हे गीतेमधलं एक सार अनेक लोकांनी सांगण्यात आलेलं आहे. आणि अनेक स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ह्या एका तत्वापासून प्रेरणा घेतलेली आहे. समाजाची बांधिलकी स्वीकारून काम करणं. मार्क्सवाद आम्हाला हे शिकवतो की समाजाची बांधिलकी करून समाजाचा विकास हा तळागाळातल्या कष्टकरी मनुष्य करतो. म्हणून त्या कष्टकरी माणसाचं आयुष्य सुखकर करण्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे, तुम्ही जगलं पाहिजे. हा चंद्रगुप्त चौधरी, करुणा चौधरींचा संदेश आम्ही आत्मसात केला असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलो आहोत. सर, आज संध्याकाळी त्या निमित्त व्याख्यान आहे. काय व्याख्यानाचा विषय तुम्ही सांगितला आहे? काय एकदा आव्हान कराल सर्व नागरिकांना की सगळ्या व्याख्यानाचं? आज भारतीय लोकशाही संकटात आहे. याचं कारण मी आधीच म्हटल्याप्रमाणे कष्टकरी जनता ही केंद्रस्थानी असली पाहिजे, पण तो जाऊन आज नफा किंवा पैसा केंद्रस्थानी आलेला आहे. दुसरीकडे लोकशाही संवर्धनासाठी म्हणून बाबासाहेबांची जी घटना होती त्या घटनेच्या निमित्ताने ज्या काही संस्था तयार झाल्या, म्हणजे इलेक्शन कमिशन असेल, न्यायव्यवस्था असेल, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. म्हणजे कोणावरच विश्वास नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेस म्हणून कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, संविधानातली नैतिकता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. आणि या ही नैतिकता न पाळल्यामुळे आज समाजामधल्या न्यायव्यवस्थेवर कशा पद्धतीची आव्हानं उभी राहिलेली आहेत हे सर्वोच्च न्यायालयामधले अत्यंत ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे हेच सांगणार असल्यामुळे मला असं वाटतं नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि म्हणून मी आव्हान करतो की 6:30ला आज तुम्ही नक्की या. महसूल प्रबोधिनी, मराठवाडा महसूल प्रबोधिनी जी आहे दूध डेअरीच्या मागे, तिथे हे व्याख्यान आहे 6:30 वाजता. नक्कीच हे जे व्याख्यान आहे ते आपल्याला एक नवी दिशा देईल. आणि सरांनी जे म्हटलं की सगळ्या इन्स्टिट्यूट म्हणजे ज्यांच्या देशाच्या उभारणीमध्ये एक मोठा वाटा आहे किंवा एक संविधानांना कारभार चालला पाहिजे त्याच्यासाठी एक मोठा सिंहाचा वाटा आहे, त्यांचं जे स्वातंत्र्य आहे किंवा त्यांच्या ऑटोनॉमस कार्यपद्धती आहे त्याच्यावरती जरा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आणि त्यानिमित्त आपण सगळ्यांनी जागरूक होणं आणि जागरूक झाल्यानंतरच आपल्याला काहीतरी स्वतःचा विचार करता येईल, काहीतरी लढा उभारता येईल, त्या दृष्टीनं या कार्यक्रमाला. आणि त्याच निमित्त अशा जे स्वातंत्र्य सेनानी आहे किंवा ज्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, प्रेरणा मिळेल. या देशाचं, या समाजात आपण काहीतरी लागतो. नुसतं घोषणा देऊन
किंवा राष्ट्रभक्ती दाखवून होणार नाही, तर ती अंगीकारली पाहिजे. त्यासाठी या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं असं आवाहन करतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.